2 जुलै 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सत्संग संपल्यावर भोले बाबा मंडपाच्या बाहेर पडला आणि सत्संग ऐकायला आलेल्या लोकांची गर्दी भोले बाबाच्या पायाखालची माती उचलण्यासाठी धावली। इतक्यातच गर्दी आणखी वाढली आणि चेंगराचेंगरी होऊन होत्याचं नव्हतं झालं। जवळपास 130 लोकांना या गर्दीमध्ये आपला जीव गमवावा लागला। यामध्ये महिला आणि लहान मुलं जास्त होती। ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला, पण ज्या ढोंगी बाबासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोक जमली होती तोच तिथून पसार झाला आणि आतापर्यंत त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही। प्रश्न हाच पडतो की आता या शेकडो लोकांच्या मृत्यूची जबाबदारी हा बाबा घेणार आहे का? आज या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रकरण आणि हा बाबा नेमका कोण आहे हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा। उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातल्या सिकंदराबाद इथे या भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक किंवा त्या बाबाला मानणारे लोक उपस्थित होते। दुपारी 3:30च्या दरम्यान हा सत्संग कार्यक्रम संपला आणि त्यानंतर हा भोले बाबा कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर त्याच्या गाडीजवळ लोक आले। भोले बाबाने ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं ती माती उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडाली। या धावपळीत गर्दी वाढू लागली। त्यातच काही लोक खाली पडली आणि ढकलाढकलीला सुरुवात होऊन प्रचंड चेंगराचेंगरी झाली। बाहेर जाण्याचा मार्गच नसल्यामुळे आणि श्वास कोंडल्यामुळे अनेकांचा यात मृत्यू झाला। आयोजकांनी या कार्यक्रमासाठी जवळपास 80,000 लोकांचीच परवानगी मागितली होती, पण या कार्यक्रमात संपूर्ण राज्यातून तब्बल 2.5 लाख लोक आली होती। परवानगीच्या अटींचं पालन न केल्यामुळे एका बाजूला रोडवरची वाहतूक ठप्प झाली होती, त्यातच दुसरीकडे दुर्दैवी घटना घडली। मुळात आयोजकांनी यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी सुद्धा लाखो लोक जमले होते, पण हे त्यांनी पोलिसांपासून लपवलं। या भोले बाबाच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते सुद्धा उपस्थित असतात। इतकंच काय तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सुद्धा या बाबासोबत स्टेजवर दिसून आले आहेत। आता पाहूया की हा भोले बाबा नेमका आहे तरी कोण। 58 वर्षांच्या या भोले बाबा बनून फिरणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सूरजपाल सिंग। याशिवाय नारायण साकार विश्वहरी असं एक नाव सुद्धा तो वापरतो। 40 वर्षांपूर्वी हा बाबा उत्तर प्रदेश पोलीसमध्ये हवालदार म्हणून भरती झाला होता। 10 वर्ष पोलिसात नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली। त्याचं शेवटचं पोस्टिंग आग्रामध्ये होतं। यानंतर त्याने धार्मिक प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि 90च्या दशकात हाथरसमधील त्याच्या मालकीच्या जमिनीवर मोठा आश्रम बांधला आणि तिथे अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करायला सुरुवात केली। आसपासच्या गावांप्रमाणेच इतर राज्यांमधूनही त्याच्या आश्रमात मोठ्या संख्येने लोक येऊ लागली। यानंतर त्याला भोले बाबा म्हणून प्रसिद्धी मिळाली। या बाबाच्या सत्संगला मानव मंगल मिलन सद्भावना समागम असं म्हणतात। या भोले बाबाचं लग्न झालं असून त्याला मूलबाळ नाही। त्याच्या भक्तांनी त्याच्या पत्नीलाही माताश्री असं नाव दिलंय। याच बाबाच्या आणि त्याच्या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि दुर्दैव म्हणजे या कठीण काळातच आपल्या भाविकांसाठी हा बाबा उपस्थित नाही। तो तिथून पसार झाला आणि पोलीस अजूनही त्याचा शोध घेऊ शकले नाहीत। यावर लोकांनी आत्ता तरी गांभीर्याने विचार करायला हवा। भारतात सध्या अशा अनेक पाखंडी बाबांच्या आश्रमांमध्ये प्रचंड गर्दी असते। केवळ रामकथा, कृष्णकथा, शास्त्र, पुराण यांची खोटी माहिती देणाऱ्या बाबांपेक्षा आपण स्वतः पुढाकार घेऊन आपल्या धर्माचा, संस्कृतीचा खरा अभ्यास केला तर असे नाहक बळी देखील जाणार नाहीत। गोरगरिबांची कोणी फसवणूक देखील करणार नाही आणि हाथरस सारख्या घटना देखील घडणार नाहीत। भारतातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।